नेहेम्या अध्याय 5. तेव्हा लोकांनी व त्यांच्या स्त्रियांनी आपल्या यहुदी भाऊबंधांविरुद्ध मोठी ओरड केली. कित्येक म्हणू लागले की आम्ही आमचे पुत्र व कन्या मिळून बहुत जण आहोत, म्हणून आमचे पोट भरण्यास पुरे इतके अन्न आम्हास खावयास मिळाले पाहिजे. कित्येक म्हणू लागले की अन्न मिळावे म्हणून महागाईमुळे आम्ही आमची शेते, द्राक्षाचे मळे व घरे गहाण ठेवली आहेत. दुसरे कित्येक म्हणू लागले की राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षांच्या मळ्यांवर आम्ही पैसा काढिला आहे. वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंधांच्या शरीरासारखीच आहेत व आमची मुलेबाळे त्यांच्या मुलाबाळांसारखीच आहेत. पहा, आम्ही आपले पुत्र व कन्या ह्यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेविले आहे. आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत. त्यास सोडविण्याची आमच्यात काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षांचे मळे दुसऱ्यांच्या हाती गेले आहेत. ही त्यांची भाषणे व ओरड ऐकून मला क्रोध आला. मग मी आपल्या मनात विचार करून सरदार व शास्ते याशी वाद करून म्हणालो की तुम्ही आपल्या बांधवांकडून वाढीदिढी घेता. मग मी त्यांच्याविरुद्ध एक मोठी सभा भरविली. मी त्यास म्हटले की जे आपले यहुदी भाऊबंध परराष्ट्रास विकले गेले होते त्यांची आम्ही शक्त्यनुसार सोडवणूक केली, पण तुम्ही आपल्या भाऊबंधांची विक्री चालविली आहे काय? त्यांना तुम्ही आम्हास विकणार काय? हे ऐकून ते स्तब्ध राहिले. त्यांनी चकार शब्दही काढिला नाही. मी आणखी म्हणालो, तुम्ही जे करीत आहात ते ठीक नव्हे. आपले शत्रू जे विदेशी लोक त्यांच्यामध्ये आपली अपकीर्ती होत आहे, म्हणून तुम्ही आपल्या देवाचे भय धरून चालू नये काय? तसेच मी, माझे बांधव व माझे सेवक असे आम्ही त्यास पैसा व धान्य वाढीदिढीने देतो. आपण हा वाढीदिढीचा व्यवहार सोडिला पाहिजे. तर आजच्या आज कसेही करून त्यांची शेते, त्यांचे द्राक्षाचे मळे, त्यांची जैतूनवने, त्यांची घरेदारे त्यास परत द्या. तसेच पैसे, अन्न, नवा द्राक्षारस व तेल यांचा जो शतांश तुम्ही त्यांच्यापासून काढीत असता तो तुम्ही त्यास परत द्या. तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्यास ती परत देतो. आम्ही त्यांच्यापासून काही मागणार नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे आम्ही करीतो. मग मी याजकास बोलावून आणून आम्ही याप्रमाणे करू अशी शपथ त्यांच्याकडून घेवविली. यावर मी आपला पदर झटकून म्हणालो, जो कोणी या वचनाप्रमाणे करावयाचा नाही त्यास परमेश्वर त्याच्या घरातून व त्याच्या उद्योगावरून झटकून टाकील. याप्रमाणे तो झटकला जाऊन खंक होईल. तेव्हा सर्व मंडळीने म्हटले, आमेन, व त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले. लोकांनी या आपल्या वचनाप्रमाणे केले. यहुदा देशात मला त्यांचा अधिपती नेमिले तेव्हापासून, म्हणजे अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत 12 वर्षे मी व माझे भाऊबंध यांनी माझ्या अधिपत्याच्या वेतनाचे अन्न खाल्ले नाही. माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादीत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी 40 शेकेल चांदी घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर अधिकार गाजवीत, पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते. मग मी कोटाचे काम नेटाने चालविले. आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही. माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकवट झाले होते. 150 यहुदी व शास्ते आणि आमच्या भोवतालच्या राष्ट्रातले जे लोक आम्हाकडे येत तेही माझ्या पंक्तीला असत. दररोज 1 बैल व 6 चांगली मेंढरे शिजवीत आणि माझ्यासाठी पाखरे तयार करीत, आणि दर 10 दिवसांनी
सर्व जातीचा द्राक्षारसही मेजावर येत असे, तरी मी अधिपतीच्या वेतनाचे अन्न सेविले नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा फार मोठा होता. हे माझ्या देवा, जे काही मी या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.